उठाची उताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही. संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून पुन्हा शोधता येतं. शतकानुशतक खेळता येतो संस्कृती शोधण्याचा खेळ. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती. कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली, तिच्या पोटी कुण्या राव्याची सावली. तिच्या डोळ्यांत जरा मी पाहिले, काळजात चंद्र बुडून गेलेले. खुसरो दरिया प्रेम का उल्टी वाकी धार, जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार. गात आहे अजूनही, वाटते मला की अजूनही चांदरात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगद खाली, अन करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. बाहर निकलना मौत है, आधी अंधेरी रात है, है शीत कैसा पड़ रहा, वो थरथराता गात है, तो भी कृष्ण ईंधन जलाकर खेत पर है जागते. यह लाभ कैसा है न जिसका मोह अब भी त्यागते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. असते गाठी तुटत जाणे, संमत तुटत जाणे, शेवटी अट असते. रंग विरत जाणे, क्षितिज मिटत जाणे, शेवटी अट असते. येही रीत दोन मोठा, दोन्ही मंदी पाणी एक, ओढायले कानाचा दोन्ही मध्ये गती. सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. आत्ता ह्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे, सूर्योन्मुख झालंच पाहिजे. अवघड गणित जगण्याचं हे सोपं करी जाय, अवघड गणित जगण्याचं हे सोपं करी जाय, आणि कम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. नमस्कार मित्रांनो, मी सायली मोरे. टॅलेंट अँड एंटरटेनमेंट आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेच्या या पारितोषिक वितरण सोहळ्यात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये कवितेला जास्त महत्त्व दिले आहे. अगदी पुराणापासून पाहिलं तर आपल्याकडे ओव्या, भारूड, अभंग, श्लोक रचले गेलेत. त्यानंतरच्या काळात पोवाडे लिहिले गेले आणि हळूहळू कविता समृद्ध होत गेली. कवी मुकुंदराज यांना मराठीचे आद्य कवी म्हणून संबोधले जाते. मित्रांनो, कविता या शब्दांनी खूप समृद्ध असतात. केशवसूत, मर्ढेकर असे अनेक नवकवी उदयास आले. पुढे लघुनियत कालिकांतील कविता, साम्य कवी, भावकवींचे वेगळेपण, अर्वाचीन मराठी, मुक्तछंद, दलित आदिवासी कविता असे अनेक नवीन प्रकार होऊन गेलेले आहेत. केशवसूत, वसंत बापट, विंदा करंदीकर, सदानंद रेगे, कुसुमाग्रज, पाडगावकर, माडगुळकर, इंदिरा संत पासून ते अगदी नाधो महानोर, कवी ग्रेस, मर्ढेकर, दासू वैद्य ह्या कवींची फळी होऊन गेली आहे. तसेच दलितांचे प्रश्न परखडपणे मांडणारे दलित कवी नामदेव ढसाळ,
दया पवार, केशव मिश्रा, नारायण सुर्वे, तर बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, अरुणा ढेरे यांसारख्या कर्तृत्ववान कवयित्रींनी सुद्धा आपल्या कवितेला समृद्ध केले आहे. हिंदी भाषेमध्ये सुद्धा आमिर खुसरो, अनिल वर्मा, त्याच प्रकारे मीराबाई, मैथिली शरण गुप्त, प्रसून जोशी असे कवी होते. या सर्वांना माझा आदरपूर्वक नमन. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कदाचित वेगळा असेल, कारण यंदा टॅलेंट हंट घेऊन आलाय तुम्हा सर्वांसाठी खास निवडक कवींच्या कवितांचं सादरीकरण. आपल्याला माहितच आहे की कविता तयार कशी होते. अर्थातच काही जण म्हणतील प्रेमात पडल्यावर, नाहीतर प्रेमभंग झाल्यावर कविता लिहायला लागलो. काहींचं वाचन आहे, काहींनी जुन्या कविता वाचून तशाच विषयाच्या किंवा त्याच्या शब्दांवर शब्द रचून कविता लिहायला सुरुवात केली. काहींनी प्रवाहाविरुद्ध कविता लिहिल्या, तर काहींनी बालकविता लिहिल्या. अशा अनेक तरुण कवींच्या कविता आज आपल्याकडे स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत. यंदा मुंबई सोबतच संपूर्ण महाराष्ट्रभरातून स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रायगड, पुणे, बीड, नाशिक, बुलढाणा, सातारा, सांगली, रत्नागिरी, पालघर, ठाणे, जळगाव, अमरावती, धुळे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, वाशिंद, जालना, नागपूर आणि कोल्हापूर अशा तब्बल 21 शहर आणि खेडेगावांतून 60 पेक्षा अधिक कवींनी सहभाग दाखवला आहे. या सर्व कवितांचे परीक्षण आपल्या तज्ञ परीक्षकांकडून करण्यात आले आहे आणि या सर्व कवितांमधून अंतिम 17 कविता निवडल्या आहेत. प्राथमिक फेरीसाठी अर्चना तोडके आणि विजय गव्हाणे यांनी परीक्षण केले आहे. चला तर मग पाहूया कोण आहेत टॉप 17 स्पर्धक. अतुल बोबडे, औरंगाबाद. कल्पेश राणे, डोंबिवली. आशुतोष मोहिते, विक्रोळी. सुयश देशपांडे, वाशिम. ईश्वरी शिरूर, अंबरनाथ. प्रार्थना बेटकर, रोहा. कल्याणी नेवे, कल्याण. ज्योती सुनवणे, चेंबूर. सानिका येवले, विक्रोळी. पी.व्ही. स्नेहल, भांडूप. अविनाश कदम, खारघर. समाधान बोरुडे, बुलढाणा. अजिंक्य सावंत, पालघर. वैभव बोभाटे, जोगेश्वरी. चांदणी तिवारी, विद्याविहार. मयुरी साळवी, सांताक्रूज. आणि निलेश सुतार, ठाणे. सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तर हे होते आपले सर्वोत्तम 17 स्पर्धक जे अंतिम फेरीत पोहोचले आहेत. अर्थातच या संपूर्ण प्रक्रियेसाठी बराच वेळ लागला होता, कारण प्रत्येक कवितेला साजेसा न्याय देणं हे आपल्या परीक्षकांचं मत होतं. अंतिम फेरीतील परीक्षकांची भूमिका अजित कोलगे आणि पूजा चव्हाण यांनी पार पाडली. परीक्षक म्हणून एक उत्तम जबाबदारी सांभाळून घेतल्याबद्दल सर्व परीक्षकांचे मनपूर्वक आभार. अंतिम फेरीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आपण आपल्या मान्यवर परीक्षकांचे मनोगत बघूया. नमस्कार, मी अजित कोलगे. टॅलेंट हंट एंटरटेनमेंट आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
मुळात ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हाच होता की तळागाळातील कवी लेखकांपर्यंत पोहोचण्याचा. हा उद्देश बऱ्यापैकी सफलही झालेला आहे असे मी सांगू शकतो. कारण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून, शहरातून तसेच खेड्यापाड्यातून कविता या आमच्यापर्यंत पोहोचल्या. आता काव्यलेखन म्हणजे काय ते तुमचे विचार. तुम्ही ज्या भागात वाढलात, जे वाचता, एकंदरपणे परिसराचा अंदाज घेता, या सर्वांचा तुमच्या मानवी मनावर सखोलपणे परिणाम होत असतो. मग त्यातून निर्माण होतात काही शब्द, त्यांची एक माळ गुंफली जाते. काही वेळेस त्या माळेची मांडणी वेगवेगळ्या प्रकारेही मांडली जाते आणि मग ती अख्खी माळ तयार होते. आता काव्यलेखनाच्या परीक्षणाबाबत सांगायचं झालं तर अनेक कविता या विषयाला धरून नव्हत्याच. काहींचं चित्रण खूप छान होतं, वर्णात्मक होत्या, तर काहींची मांडणीही खूप छान होती, काहींची शब्दरचना उत्तम होती. या स्पर्धेत हौशी कवींच्या कविता जास्त स्वरूपात वाचायला मिळाल्या. सोबतच प्रस्थापित कवींनी सुद्धा उत्तम कविता पाठवल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांनी सुद्धा वेगवेगळ्या विषयावरती कविता लिहिल्या होत्या. 1960 पेक्षा अधिक कविता परीक्षणाचा केल्यानंतर निवडक कविता या अंतिम फेरीत दाखल झाल्या आणि काही कविता पहिल्या 3 विजेत्या झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त काही कविता या परीक्षकांच्या पसंतीस उतरल्या म्हणून त्या सुद्धा निवडल्या गेल्या आहेत. तुर्तास मी इथेच थांबतो. तुम्ही निकाल ऐकण्यासाठी उत्सुक आहात तर पाहूया मग निकाल हा तुमच्या समोर. तत्पूर्वी सर्व कवींचे अभिनंदन. असेच लिहित राहा आणि तुमच्या कविता आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. मला परीक्षणाची संधी दिली त्याबद्दल टॅलेंट अँड एंटरटेनमेंट विक्रोळी या संघाचे, सोबतच धम्मदीप आणि नित्यानंद यांचे मनापासून आभार. धन्यवाद. परीक्षकांचे मनोगत तर आता झाले आहे आणि अंतिम फेरीचा निकाल माझ्या हातात आहे. सर्वोत्कृष्ट द्वितीय परीक्षक पसंती मानसी पवार, घाटकोपर. कवितेचं शीर्षक उम्मीद. सर्वोत्कृष्ट प्रथम परीक्षक पसंती सायली नगरकर, बोरिवली. कवितेचं शीर्षक सन्नाटा. सर्वोत्कृष्ट उत्तेजनार्थ कल्याणी नेवे, कल्याण. कवितेचं शीर्षक वाट बघते शाळा. सर्वोत्कृष्ट तृतीय क्रमांक सुयश देशपांडे, वाशिम. कवितेचं शीर्षक दे माते मजदान दे. सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांक प्रार्थना बेटकर, रोहा. कवितेचं शीर्षक वो शख्स. आणि सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक कल्पेश राणे, डोंबिवली. कवितेचं शीर्षक फाटलेल्या हिरवळीला पाऊस शिवायला निघाला. सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. वाह, कवितेचा निकाल लागलाय खरा, पण काहीतरी कमी वाटतं नाही? अहो काय, कसला विचार करता तुम्ही? कवितेची कमी वाटतीये? अर्थातच. तर काव्यलेखन स्पर्धेत ज्या कवितांना पारितोषिकं मिळाली आहेत आणि ज्या सर्वस्वी परीक्षक पसंती आहेत, अशा सर्व कवितांचं लाईव्ह सादरीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो चला तर मग घेऊया आस्वाद काही निवडक कवितांचा. उम्मीद न छोड़ तू कभी, उम्मीद न छोड़ तू कभी, बस उड़ते जा तू आसमां में. उम्मीद न छोड़ तू कभी, बस उड़ते जा तू आसमां में. मुकम्मल कर ले अपनी हर मुराद, बना अपना शहनाज जहां में. उम्मीद न छोड़ तू कभी, बस उड़ते जा तू आसमां में. बुलंद है जो तेरे जज्बात, बुलंद है जो तेरे जज्बात, तू सारी हसरतें पूरी कर पाएगा. बुलंद है जो तेरे जज्बात, तू सारी हसरतें पूरी कर पाएगा. मुकम्मल जो करने गया है अपनी हर मुराद, तू जीत कर ही वापस आएगा. उम्मीद न छोड़ तू कभी, बस उड़ते जा तू आसमां में. अगर हार भी गया तो कभी उस राह में, अगर हार भी गया तो कभी उस राह में, पर फिर भी कभी हार न मानना. अगर हार भी गया तो कभी उस राह में, पर फिर भी कभी हार न मानना. तू पूरी कोशिश कर दोबारा उस आसमां में, तू हर राह फतेह ही पाए. उम्मीद न छोड़ तू कभी, बस उड़ते जा तू आसमां में. उम्मीद न छोड़ तू कभी, एक दिन तू जरूर जीत जाएगा. उम्मीद न छोड़ तू कभी,
बस उड़ते जा तो आसमां में, उम्मीद न छोड़ तू कभी, बस उड़ते जा तो आसमां में। सन्नाटा। वैसे देखा जाए तो मैं खुश जरूर हूं, मगर अंदर सन्नाटा सा छाया। नहीं, मैं बिल्कुल निराश नहीं, मगर यकीनन खामोश हो रहा हूं। मेरा होना कोई झिलमिलाती लहरों से कम नहीं, बल्कि वैसे होना ही मेरी पहचान है। ये पहचान जो मेरा फक्र है। लेकिन कहीं ये सन्नाटा उसे खोने का डर तो नहीं? जब भीड़ में मैं होता हूं, ये सन्नाटा भी खोता है, मगर ये हमदर्द सन्नाटा अकेले होते ही मेरी साथ दे देता है। कहीं ये मेरा दोस्त तो नहीं? कहते हैं रात ढलकर दिन होता है, बीता आज अगले दिन का कल होता है। आने वाला हर इंसान चला जाता है, कहीं ये कुछ दिनों का मेहमान तो नहीं? मेहमान हो तो मेहमान नवाजी करूंगा, वो जाने वाला हो तो उसे खुश रखूंगा। मगर इसी चाहत में यहां बसना चाहे तो ध्यान रखना, मैं इतना नेक दिल नहीं। कहीं उसे मेरी काबिलियत पर शक तो नहीं? पूर्वी गजबजलेल्या मंदिरात आता कोणीच नाही, अशा एकट्यापणाची मला सवय मुळीच नाही. तुमचा हसणारा रडणारा चेहरा सतत मनासमोर येतो. खडूबाकासोबत फळा सुद्धा मला आधार मिळतो. तुमचे बोबडे बोबडे स्वर कानात माझ्या घुमताय. तुम्हा सर्वांच्याच आठवणीने अश्रू डोळ्यात जात. घंटेचे टोळ, प्रार्थनेचे बोल, हे सारं आज आठवते. तुमच्या सोबतचे अनमोल क्षण मी मनापासून सांग. आता सुना सुना वाटतो पाखरांविना मळा. लवकरच परता मुलांनो वाट बघतेश, लवकरच परता मुलांनो वाट बघतेश. पावसाच्या सरी आठवत घटस्थापना येते, पावसाच्या सरी आठवत घटस्थापना येते आणि ऍसिड टाकणाऱ्या हातातून तुझी प्रतिस्थापना होते. मग उत्साहाला सुरू होतो तुझ्या आगमनाचा सोहळा. मुलीला छिल्लर जाणणारे वाहतात सोनेरी मोगरा. जन्म देतेस तू, पण आता स्वतःसाठीच व्हायली हो. ऋणातील तव हत्यारांची शारदेतली काली हो. अगं तुला भेसण्या मांडव झाला, आता तिला उन्मुक्त रान दे. दे माते मज दान दे, तव वात्सल्याचे दान दे. द्वितीय तत्सम नवरात्रींना रोज अनोखा दांडिया होतो, पण 10व्या सूर्याला दांड्यातलाच हात विषारी कालिया होतो. ती तिचं शिक्षण बंद करून त्यांनी तुझा अखंड दिवा लावला आणि लग्नाच्या अमिषाने तिच्या बटातून काठेरी गुलाब रोवला. समाजापुढे भक्त म्हणून त्यांनी तुझ्या मूर्तीचे रक्षण केले, पण पुरुषी अभिनिवेशातून बलात्काराने तिचे भाषण केले. अगं नैवेद्याचे ग्रहणही झाले, आता तरी तिला मान दे. दे माते मज दान दे, तव वात्सल्याचे दान दे. चूल आणि मूग सोडून तिला मोकळे अंगण कर. हाच आजचा दसरा समजून एकदा सीमा लंघन कर. एक आणखी माझियासाठी तिचं सौभाग्याचे वाण दे. दे माते मज दान दे, तव वात्सल्याचे दान दे. कदर नहीं है हमें किसी की, बस फिक्र उसी की रहती है. हाँ, मैं उस शख्स के बारे में लिख रही हूँ जिसके दिल में सच्चाई बहुत रहती है. जब तन्हा रहता है दिल मेरा तो भीड़ बन जाती है. इस उदासी के शहर में मेरी मुस्कुराहट बन जाती है. मोहब्बत तो मैं भी करती हूँ उससे, लेकिन लफ्जों में बयां नहीं कर सकती. हाँ, दिल तोड़ देंगे उसके लिए, लेकिन उसका दिल नहीं तोड़ सकती.
मेरे जिंदगी की सुबह, मेरे जिंदगी की शाम हो तुम। मेरे रूह पर लिखा गया एक खूबसूरत नाम हो तुम। अब तो उस खुदा से लड़कर उसकी उम्र मांग लेते हैं। थोड़ा बचपना सा है उसमें, ये बात हम भी जान लेते हैं। रुकते रुकते सिर्फ तेरे वास्ते अब जीना सीख रही हूँ। हाँ, सही पहचाना, मैं मेरे माँ के बारे में लिख रही हूँ। फाटलेल्या हिरवळीला पाऊस शिवायला निघाला. दुभंगलेल्या पोकळीत सुद्धा ओलावा शोधू लागला. पाठीचा कणा सुद्धा एव्हाना मोडला होता मातीचा. फाटला होतास तू जेव्हा भरला होतास दाटीचा. किती अजून घाव भरून निघायचे अंगावर. स्पर्शही तुझा पुरेसा माझ्या हिरव्या रंगावर. कोरड्या माझ्या मनावर तू आता बरसून येतोयस. भरले तुझे डोळे तरी कवेत मात्र कवटाळून घेतोयस. माझं भिजणं अजून थांबलेलं नाहीये. तुझं रडणं अजून कोंडलेलं नाहीये. किती वेळ वाट बघू आता तरी शिवून घे. धागा आपल्या दोघांमधला तोही मात्र तू शोधून घे. कुठंतरी विणशील या फाटक्या नशिबाला. गुंता मात्र तू होऊ नकोस स्वतःला. एकदा फक्त टोचून आरपार माझ्यात मिसळून घे. माझ्या फाटलेला हिरवा शालू पुन्हा मला शिवून दे. प्रत्येकाच्या मनातील शब्दांचे भाव, त्यांचे अर्थ, त्याची मांडणी आणि त्याचा आलेख हा वेगवेगळा असतोच. काही कविता माणसाच्या मनाचा अचूक ठाव घेतात आणि क्षणभर डोळ्यांतून आसवे बाहेर येतात. असो, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्या सर्व कवींचे मनापासून आभार. ज्यांना पारितोषिक मिळाले आहे त्यांच्यासाठी आजचा हा दिवस सोनेरी अक्षरांत लिहून ठेवावा असा वाटेल, कारण स्पर्धा अतिशय चुरशीची होती. बरं, जाता जाता कवी अनंत फंदी यांच्या कवितेची ओळ घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता करूया. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नका, लिहिणं सोडू नका. अधिकाधिक साहित्य तुमच्या संवेदनशील लेखणीतून बाहेर येऊ द्या आणि वाचक प्रेमींना त्याचा आस्वाद घेऊ द्या. तुर्तास मी सायली आज आपला इथे निरोप घेते. पुन्हा भेटूया नव्या स्पर्धेच्या निमित्ताने. तोपर्यंत हसत रहा, हसवत रहा, वाचत रहा, लिहित रहा. धन्यवाद.